राधानगरी तालुक्यातील एका व्यक्तीनं जनावरं खरेदीसाठी पैसे साठवले होते. मात्र त्या शेतकऱ्याचा मोबाईल गेम खेळण्यासाठी त्याच्या लहान मुलानं घेतला होता. त्यावेळी लहान मुलानं अनधिकृत ॲप घेतल्यानं शेतकऱ्याच्या खात्यावरील 5 लाख रुपये क्षणार्धात गायब झालेत. त्यातच संबंधितांनी तक्रार देण्यास वेळ केल्यानं तपासात अडचणी येत आहेत. मोबाईलवर कोणतेही अनधिकृत ॲप घेऊ नये, आपला OTP अनोळखी व्यक्तीला शेअर करू नये, फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर सेलशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी केलंय. नागरिकांना आव्हान करतो की जर समजा असा सायबरचा कुठला जरी गुन्हा काय घडला OTP एकतर कोणी कोणाला शेअर करू नये. आता जनरल आहे, सगळ्या बँकेने RBIने सुद्धा स्ट्रिक्ट गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्यांचं प्रत्येक मोबाईलला माहिती पण दिली जाते. पण आजकाल जे पब्लिक आहे ते OTP शेअर करतात. OTP शेअर करू नयेत कुणी कोणाला. आणि मोबाईलबद्दल किंवा सायबरच्या गुन्ह्याबद्दल काय जर समजा प्रकार घडला तर तात्काळ पोलीस स्टेशनला इंटिमेशन द्यावं किंवा 1930 जो नंबर आहे सायबरचा हेल्पलाईन नंबरला जरी समजा त्यांनी माहिती दिली तरीसुद्धा त्यांची मदत होते आपल्याला. अनेक मुलं पालकांचा मोबाईल हाताळून विविध प्रकारचे ॲप डाउनलोड करतात. मात्र बोगस ॲपमुळे धोका असल्यानं पालकांनीही मुलांच्या हातात मोबाईल देताना खबरदारी घ्यायला हवी.